बघा, नाराज तर आम्ही सर्व आहेत. आता या ठिकाणी बघा, आम्ही 20-25 वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आम्ही एक नेतृत्वाच्या खालती काम एवढं वर्ष आम्ही काम करत होतो. कारण की आम्हाला जे आमचे जिल्हाध्यक्ष होते सचिन पोटे साहेब, काही त्यांचे जे पोटेन्शियल्स आहेत, जे लोकांसाठी जे त्यांचे काम करण्याची पद्धत आहे, लोक जोडवण्याची त्यांची कॅपॅसिटी, असं म्हणतात ना, हमने लोक काम आहे, त्यांनी लोक कामवलं, त्यांची पॅटर्न काम करण्याची, कुठेही काम कर. आता आज आम्ही एवढं वर्ष पक्ष सोडलं नाही. का नाही सोडलं आम्ही पक्ष? 11 वर्षा अगोदर भरपूर लोकांनी पक्ष सोडले, शिवसेनेत गेले, भाजपात गेले, कुठले किती आम्ही पक्ष का नाही सोडले? एक जिल्हाध्यक्ष होता आमच्याकडे जे केपेबल होता. आज आम्ही राजीनामा, असं आम्हाला समजलं की त्यांची राजीनामा त्यांनी मागितलं. त्यांनी राजीनामा देत असता आम्हाला स्वतःवर आम्ही फोन करून त्यांना विचार की तुम्ही देतो, आम्ही पण देतो, आम्ही पक्ष सोडणार. जिल्हा उपाध्यक्षांना राहती मी पद राजीनामा दिलं आहे. 7 ब्लॉक अध्यक्ष आहेत, NUCचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पण राजीनामा दिला. एवढे लोक जे जोडले होते ते आता नवीन जे आले ते कुठून आले? तुम्ही डायरेक्ट त्यांना घेऊन आणि त्यांनी काय केलं काँग्रेससाठी किंवा कोणासाठी काय काम केलं? मला एक प्रश्न समजतच नाही आहे की तुम्ही त्यांना घेतलं आणि डायरेक्ट जिल्हाध्यक्ष केला. पातकर यांच्या नियुक्तीवर नाराजी आहे का तुमची? ऑब्व्हियसली नाराजगी आहे, असणारच ना. आता आम्ही अशा अध्यक्षांचा खाली आम्ही काम करूच नाही शकत ना. मागणी काय केली तुम्ही वरिष्ठांकडे? मागणी आता आम्ही तक्रार देणार आहेत. आम्ही ते योग्य निर्णय ते आमचे हायकमांड आहेत, राहुल गांधीजी, मल्लिकार्जुन खरगे, ते घेतील. आम्ही तक्रार दिलं. आम्ही तर एकदम नाराज आहेत. कालपासून आमचे जे प्रदेश अध्यक्षांना राजीनामा पाठवला होता. हो, प्रदेश अध्यक्षांना राजीनामाही पाठवलं, कालच सर्व रेडी करून पाठवलं होतं. पण हे एकदम चुकीचं झालं आहे. हे जे या इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्हाला एक चांगलं लीडर पाहिजे होतं स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करण्यासाठी, ज्यांना नॉलेज आहे. त्यांना कुठलंही नॉलेज आहे. महापालिका कधी ते नगरसेवक झाले का? कधी त्यांनी कुठलाही शिक्षण मंडळ पद घेतलं का किंवा परिवहन मंडळ घेतलं का? त्यांना काय माहिती आहे की कसं काम करायचं? मला माहीत नाही. त्यांना कुठलाही एक्सपिरियन्स नाही. त्यांना तुम्ही डायरेक्ट जिल्ह्यात आणि एक मोठी नेतृत्व दिलं. तुमच्याबरोबर तुम्ही कसं लीड करणार पक्षाला? तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420.